तर आता एक गट चौथ्यामध्ये तोंडी स्पर्धेसाठी नमुना प्रश्न आपण पाहून घेऊया. त्यातला पहिला प्रश्न, वर्तुळाला सममिती अक्ष किती असतात? सममिती अक्ष, अक्ष म्हणजे काय? अक्ष म्हणजे काय? बघा, अक्ष म्हणजे काय की एक मध्यगाव. अक्ष म्हणजे काय? एक मध्यगाव. मध्य पासून तर अक्ष आपल्याला काढायचे सममिती अक्ष. सममिती अक्ष म्हणजे समान भाग होणारे अक्ष. आता वर्तुळ आहे, आता समजा हा वर्तुळ आहे, वर्तुळाच्या एक मध्यभाग एक रेषा मारली, समान भाग व्हायला पाहिजे. बघा हा समान झाला की नाही अक्ष? म्हणजे दोन भाग होतात. असे किती अक्ष काढता येतील वर्तुळाला? अनेक, असंख्य. मोजता येतील का? नाही. म्हणजे वर्तुळाला इथून पण असं काढता येईल. म्हणजे एक प्रकारे वर्तुळाचे व्यास, व्यास हा वर्तुळाचा अक्ष असतो. म्हणजे इथं काही सममिती अक्ष, समान भाग होतात की नाही? व्यासामुळे समान भाग होतात. म्हणजे एक प्रकारे अक्ष, त्याला व्यास पण म्हणता येईल. काय म्हणता येईल? व्यास. मग वर्तुळाला किती व्यास असतात? असंख्य असतात. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे 250 मापाचा कोणाचा प्रकार कोणता? कोणता? प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. आता इथं 0 ते 90 या दरम्यानचा जो कोन असेल, म्हणजे 0 पेक्षा मोठा, 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा कमी असा कोणता? लघुकोन. कोणता? लघुकोन. 0 पेक्षा मोठा, 90 पेक्षा आणि 90 डिग्री सेल्सिअसचा काटकोन. बरोबर ना? काटकोन. आणि 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान. 90 पेक्षा मोठा, 180 पेक्षा लहान, त्याला काय म्हणतात? विशाल कोन. काय म्हणतात? विशाल कोन. आणि 180 चा काय? सरळ कोन. 180 चा सरळ कोन. आणि 180 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान, त्याला म्हणतात प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. 180 पेक्षा मोठा म्हणजे 181 वगैरे, त्याला म्हणतात प्रविशाल कोन. आणि 360 चा काही? पूर्ण कोन. असे कोणाचे प्रकार आहेत. पुढचा आहे समअर्थाची मूळ संख्या कोणती? 2. तुम्हाला माहिती. त्यानंतर संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही, अशी संख्या कोणती? सोपा प्रश्न आहे. काय विचार करायसाठी गोष्ट नाही. 5 ची विरुद्ध संख्या कोणती? +5 किंवा 5. +5 किंवा 5. बरं, आलं लक्षात? आता त्यानंतर 6वा, विरुद्ध संख्यांची बेरीज किती असते? विरुद्ध संख्यांची बेरीज म्हणजे -5 + 5 यांची बेरीज किती सांगा? किती? 0. मग विरुद्ध संख्यांची बेरीज किती येते? 0. आता 2/7 चा गुणाकार व्यस्त किती? व्हेरी गुड, 7/2. फक्त अंश आणि छेद त्यांची अदलाबदल करायची गुणाकार व्यस्त मध्ये. पूर्ण कोनात किती काटकोन असतात? पूर्ण कोनात किती काटकोन असतात? किती? पूर्ण कोन आहे. पूर्ण कोनाचा माप किती असतो? 360. त्याच्यामध्ये किती काटकोन बसतील? 4. 4 म्हणजे 90 अंशाचा काटकोन. बघा, 7 सेमी लांबी असलेल्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती? परिमिती आलेला इथं, परिमिती तुम्हाला समजलेलं आहे. 7 सेमी लांबी असलेल्या समभुज. समभुज म्हणजे काय? समभुज म्हणजे काय? समान बाजू. त्रिकोण आहे, समान बाजू असलेल्या तिन्ही त्रिकोणाची समान बाजू. 7 7 7. परिमिती किती मग? 21. तिन्ही साईडची बेरीज म्हणजे 21. ओके. पुढचा आहे आलेखात पाया म्हणून आलेल्या रेषेला काय म्हणतात? आलेखातील पाया म्हणून आलेल्या रेषेला कोणता अक्ष म्हणतात? एक्स. व्हेरी गुड. आलेख पाहिलाय ना? पायाजवळ जो असतो तो एक्स अक्ष आणि असा उभा असतो तो म्हणजे बघा, आलेखात हा वाय अक्ष आणि हा एक्स अक्ष, अशा पद्धतीने आपण आलेख काढतो. ठीक आहे. तर बघा, आता 11वा प्रश्न आहे
36 विभाजक कोणते? विभाजक. आता मी तुम्हाला एक सांगतो, विभाजक 36 म्हणजे 36 या संख्येला कोणकोणत्या संख्येने पूर्ण भाग जाऊ शकतो? म्हणजे एकाने पूर्ण भाग जाईल, दोनाने जाईल का? तीनाने, चाराने जाईल, पाचाने नाही, सहाने. आता तीनाची कसोटी काय म्हणजे का? तीनाने जाईल आणि सम असेल तर सहाने सुद्धा जाईल. साताने, आठाने, नवाने, दहाने, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. 18 ने जाईल आणि डायरेक्ट 36 ने जाईल. म्हणजे बघा किती विभाजक आले? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 विभाजक आले. आता या ठिकाणी विभाजक मध्ये सर्वात लहान विभाजक असतो 1 आणि सर्वात मोठा विभाजक असतो तीच संख्या. त्याच्या दरम्यानचेच हे विभाजक असतात, लक्षात ठेवा. हा. आणि विभाजक आपल्याला मसावी मध्ये पाहायला मिळतो. विभाजक मसावी काढायचं असेल तर विभाजक आपण काढतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लसावी. 2 आणि 3 चा लसावी किती सांगता येईल? आता मी लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे 2 ची विभाज्य लिहितो. 2 ने कोणकोणत्या संख्येला पूर्ण भाग जाऊ शकतो? 1 ला जाईल पूर्ण भाग, 2 ने 2 ला जाईल, 3 ला जाईल पूर्ण भाग, 4 ला जाईल, 6 ला जाईल, 8 ला जाईल. म्हणजे तो 2 चा टप्पा. एक प्रकार एकदम सोपं आहे. 2 चा टप्पा लिहायचा आणि 3 चा टप्पा. 3 6 9 12 याच्यातला सामायिक अवयव लहानात लहान सामायिक इथं 6 आहे, इथं 6 आहे. आलं लक्षात? मग यांचा लसावी किती आला? 6. अजून यांचा लसावी कसा काढणार आपण? मागच्या उदाहरणामध्ये जसं सोडवलं ना तसं याला एकाने गुणायचं, तेच उत्तर येईल. म्हणजे यांच्या सगळ्यांचा गुणाकार 1 गुणिले 2 गुणिले 3 यांचा गुणाकार किती आला? 6. किती आला? 6. पुढचा आहे एका त्रिकोणाच्या एका कोणाचं माप 70, दुसऱ्या कोणाचं माप 65 असेल तर तिसऱ्या कोणाचं माप तुम्हाला काढता येईल ना? बघा दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज करायची, त्याच्यामधून कशातून वजा करायची? मग ती कशातून वजा करायची? 180. म्हणजे किती बेरीज येते सांगा बरं? 135. 180 मधून वजा केली, बरोबर? बरोबर 45. दुसऱ्या मापात काय येईल? 45. ठीक आहे. पुढचा आहे 5 चेंडूची किंमत 60 रुपये. तर 8 चेंडूची किंमत किती? आता इथं एक चेंडूची किंमत काढून घ्या पहिले. 5 चेंडूची किंमत 60 रुपये. 5 चेंडूची किंमत किती आहे? 60. मग एका चेंडूची किंमत किती? 12. किती? 12. मग 8 चेंडूची किंमत किती? 12 96. 96. एका चेंडूची किंमत काढली 12. 5 चेंडूची किंमत म्हणजे याच्यावरनं आपल्याला हे काढता येतं, याच्यावरनं हे काढता येतं. एकाचं प्रमाण जर आपल्याला लक्षात आलं तर किती कोणतीही संख्या दिली तरी आपल्याला त्याचं उत्तर काढता येईल. बघा 18 मीटर लांब व 12 मीटर लांब अशा 2 दोरीची सारख्या मापाच्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी? दोन्ही दोरी वेगवेगळ्या आहेत, 18 मीटर लांब आणि 12 मीटर लांब. बघा तुकडे करायचे पण सारख्याच मापाचे झाले पाहिजे. मग अशा वेळेला काय करायचं माहितीये का? तर त्यांचा मसावी काढायचा. काय करायचा? मसावी काढायचा. मग 18चा आणि 12चा मसावी काढू. 18ला आणि 12ला दोघांनाही भाग जाईल अशी संख्या कोणती आहे? 2. किती आहे? 2. 9 2 18. 7. अजून या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो? 3. 3 त्रिक 9. बरोबर. आता या संख्येला भाग जाऊ शकतो का?
नाही. मग दोघं संख्येने भागणारे अवयव कोणते आहेत? 2 आणि 3 यांचा गुणाकार करा. किती आला? 6. किती आला? 6. 6 मीटरचे तुकडे करायचे. 6 मीटरचे तुकडे केले तर 18चे किती तुकडे होतील? 3 तुकडे होतील की नाही? आणि 60 मीटरचे 12चे 2 तुकडे. बरोबर आहे की नाही? म्हणजे कमी जास्त तुकडे होणार नाही. अशा पद्धतीने मसाज काढून त्याचं उत्तर लिहायचं. पुढं एका शर्टसाठी 2.25 मीटर कापड लागते. तर असं 5 शर्ट किती मीटर कापड लागेल? काय करावं लागेल इथं? एका शर्टला 2.25 मीटर कापड लागतं. तर 5 शर्टसाठी किती? 5 शर्टसाठी किती? त्यांचा काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. आलं लक्षात? ठीक आहे, तो तुम्ही गुणाकार करायचा. आपण थोडासा फास्ट घेऊ. 500 रुपयाची खुर्चीच्या किमतीवर 10% सूट दिली असता त्या खुर्चीची विक्री किंमत किती होईल? आता खुर्चीची किंमत किती आहे? 500. त्याच्यावर किती टक्के सूट द्यायची आहे? 10%. म्हणजे बघा 10%, 500च्या 10%, 500च्या 10%. बघा 500च्या 10%, म्हणजे चे आला त्या ठिकाणी गुणाकार असतो, गुणिले 10%. याला अपूर्णांकात कसं लिहिणार? 10%ला अपूर्णांकात कसं लिहिणार? तर 10/100, कारण की 100 पैकी 10 की नाही? 100 पैकी 10. टक्केवारीत नेहमी त्याचा छेद 100 असतो. 100 पैकी 10. मग हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. किती आला यांचा गुणाकार? 5 × 10 50. 50 रुपये सूट दिली. किती रुपये सूट द्यायची? 50. मग मला एक सांगा, त्या खुर्चीची विक्री किंमत किती होईल? 500 रुपयाची खुर्ची होती, 50 रुपये सूट दिली. किती रुपयाला विकली जायची? यास किती? 450. बरोबर, 450. आलं लक्षात? या पद्धतीने सूटची रक्कम काढून घ्या. पुढचा आहे 80 रुपयाची वही 100 रुपयाला विकल्यास शेकडा नफा किती होईल? 80 रुपयाची वही 100 रुपयाला विकल्यास शेकडा नफा किती होईल? मग इथं नफा किती झाला बरं सांगा? 20 रुपये. नफा किती झाला? 20. आता या ठिकाणी नफा झाला की नाही? मग शेकडा नफाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे का? शेकडा नफाचं सूत्र हे तुम्हाला माहिती हवं. नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आता या ठिकाणी नफा तुम्हाला झालेला आहे किती? 20. आणि खरेदी किंमत किती आहे? 80. किती आहे? 80 गुणिले 100. हा 0 गेला, हा 0 गेला. त्यानंतर 20 × 20 नाही सॉरी थांबा. 20 गुणिले 80 गुणिले 100. मग हा 0 गेला, हा 0 गेला. बे 1 बे, बे 8. 4 1 4, 4 2 8, 4 पंचे 20. 1 गुणिले 25 म्हणजे उत्तर आलं 25%. किती टक्के? 25%. शेकडा नफा सूत्र तुम्हाला माहिती हवं. शेकडा नफा सूत्र काय आहे सांगा बरं? नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 गुणिले 100. या सूत्रात किमती टाकल्या का तुमचं उत्तर निघणार आहे. लक्षात आलं? समजलं? आता 19वा प्रश्न. 2च्या तिसऱ्या घाताची किंमत किती? 2च्या तिसरा घात म्हणजे तिसरा घात, घातांक. या ठिकाणी काय आलंय? घातांक. 2चा तिसरा घात. 2च्या तिसऱ्या घाताची किंमत किती आली? 2चा घन किती? म्हणजे याचा अर्थ काय होतो? 2चा 3 वेळा गुणाकार. तिसरा घात म्हणजे 2चा 3 वेळा गुणाकार. काय उत्तर आलं?